श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, बाळा, या शुभ श्रावणातील शेवटच्या गुरुवारी आज तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे। तर बाळा, स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजून, स्वामी आज्ञा समजून हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐक। कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये खूप मोठा अद्भुत चमत्कार तुला पाहावयास मिळणार आहे। तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे। आणि हा संदेश ऐकल्यानंतर तुझे दुःख, यातना आणि जे काही तुला आर्थिक चिंतेने तू आजपर्यंत ग्रासून गेला आहेस, या सर्वांमधून तुला अलगद बाहेर काढणारा हा पवित्र संदेश तुझ्यासाठी खूप काही शुभ संकेत, खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे। तेव्हा बाळा, आम्हाला विश्वास आहे की तू हा संदेश दुर्लक्ष करणार नाहीस, शांत मनाने शेवटपर्यंत ऐकणार आहेस। स्वामी भक्तांनो, तुम्हीही हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐकणार अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका। स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्या मनातील संपूर्ण इच्छा पूर्ण होईल। तुमच्या आयुष्यातील जे काही खूप मोठे स्वप्न आहे ते सर्व काही स्वामी माऊलींच्या कृपादृष्टीने, आशीर्वादाने, प्रेमाने पूर्ण हो ही स्वामीचरणी मी मनापासून प्रार्थना करते। स्वामी म्हणतात, बाळा, आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही अद्भुत चमत्कार घडवण्याची। आता वेळ आली आहे तुला शत्रूंपासून तुझ्या आयुष्यातून दूर करण्याची। कारण बाळा, खूप काही दुःख, यातना या शत्रूंनी तुला दिल्या आहेत। बाळा, तू वाहिलेले अश्रू मी जवळून पाहिले आहेत। तुला काय वाटले, आम्हाला काही समजत नाही, असे नाही बाळा। तू काहीही न सांगताही आम्ही सर्व काही जाणत असतो। तुझ्या मनातील वेदना, तुला होणारा त्रास आणि तू सहन केलेले हे सर्व काही दिवस आम्ही सर्व काही पाहिले आहे। पण बाळा, तुझ्या लक्षात आले असेल की या सर्वांमधून तू आजपर्यंत अलगद बाहेर पडला आहेस, ते फक्त या स्वामी आईमुळे। कारण ही ब्रह्मांडाची शक्ती जर तुझ्या पाठीशी आहे तर कोणतीही वाईट शक्ती तुझे काहीही वाईट करू शकत नाही आणि कोणतेही शत्रू तुझ्या वाट्याला येणार नाहीत। बाळा, आता या शत्रूने तुझ्या वाटेमध्ये कितीही काटे पेरू दे, तुझ्या वाटेमध्ये गुलाब पेरण्याची ताकद माझ्यामध्ये आहे। माझा स्वामीप्रिय बाळ जर माझी निरपेक्ष भक्ती करत आहे, त्याच्या मुखामध्ये माझे अखंड नामस्मरण सुरू आहे, तर बाळा, आता तुझ्यासाठी काय अशक्य आहे? काहीच नाही। सर्व काही तू अशक्य ते शक्य करून दाखवणार आहेस। तेव्हा बाळा, चिंता करू नको। चिंता ते करतील ज्याने तुला खूप काही त्रास, अश्रू, दुःख, यातना देऊन दूर राहून आता तुझी मजा पाहत आहेत। हो बाळा, आता त्या लोकांचा विचार करून तुला जे काही तुझ्या आयुष्यात प्राप्त करायचे आहे त्यापासून तू वंचित होऊ नको। कारण बाळा, तेच नकारात्मक विचार तुझ्या मनामध्ये आल्यामुळे तू तुझ्या ध्येयापासून दूर जातोस आणि मनामध्ये सर्व काही वाईट विचार घेऊन, नकारात्मक विचार घेऊन तुझ्या ध्येयापासून, तुझ्या स्वप्नांपासून दूर जाऊन स्वतःला दोष देत राहतो की स्वामी माऊली, माझ्या हातून काहीही घडत नाही, माझ्या हातून कोणतेही कार्य नीट घडत नाही, मला कोणत्याही कार्यामध्ये मला यश प्राप्त होत नाही। बाळा, सर्वप्रथम हे सर्व काही नकारात्मक विचार मनातील काढून टाक। कारण याच विचारामुळे तुझ्या आयुष्यामध्ये काहीही शक्य होत नाही। कारण ज्या क्षणापासून तुम्ही हे नकारात्मक विचार मनातून काढाल, तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक विचाराने काही कार्य करायला घ्याल, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये होणारा बदल, तुमच्या कार्यामध्ये होणारी तुमची उन्नती तुम्हाला समोरून पाहावयास मिळेल।
आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल की माझ्या मनातील विचार, माझा स्वभाव, माझे वागणे सर्व काही माझ्या या कार्याला कारणीभूत आहे. म्हणूनच बाळा, तुमचा स्वभाव जो साधा भोळा सभ्य आहे, विनम्र आहे, तुम्ही मनाने खूप निरागस आणि भोळे आहात. बाळा, आम्ही याच तुमच्या वागण्यावरती, स्वभावावरती खूप प्रसन्न आहोत. कारण अशा मनामध्ये कोणाचेही वाईट चिंतण्याचे कधीही विचार येत नाही. कोणालाही दुःख देण्याचे किंवा कोणालाही अपशब्द बोलण्याचे या मनामध्ये कधीही विचार येऊ शकत नाहीत. बाळा, तुझ्या मनामध्ये फक्त आमची निरपेक्ष भक्ती आहे. आमच्यावरती प्रचंड विश्वास आहे. आमचे नामस्मरण तुझ्या अखंड मुखामध्ये आहे. तुझे सर्व कुटुंब आमची निरपेक्ष भक्ती करत आहे. मग बाळा, आम्ही तुला एकटे कसे सोडणार? आम्ही तुझ्यापासून दूर कसे होऊ? अजिबात नाही. बाळा, निरंतर आम्ही तुझ्या सोबत आहोत. याचे अनुभव तुला वेळोवेळी आलेच असतील. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. स्वामी माऊलींच्या कृपेने खूप काही तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, वैभव, ऐश्वर येवो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, चिंता सोड. कारण चिंतामुक्त करणारा हा दिव्य पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा, चिंतेला कवटाळून बसू नको. त्या सर्व काही मनातील वाईट विचार, नकारात्मक विचार, सर्व काही भूतकाळातील कटू आठवणी बाजूला सार आणि उठून उभा राहा. जिद्दीने, संयमाने आणि तुझ्यामध्ये जे काही ताकद दिली आहे या सर्व गोष्टीने पुढे चालत राहा. कारण बाळा, तुझ्या प्रत्येक पावलाशी ही स्वामी माऊली तुझ्या सोबत आहे. मग आता घाबरण्याची गरज नाही. मग ते शत्रू असतील, कितीही मोठे संकट असेल, कितीही मोठी तुझ्यासमोर येणारी बिकट परिस्थिती असेल, बाळा, कोणालाही आता अजिबात तुला घाबरण्याची गरज नाही. तुझ्यासमोर खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ही संधी हातामधून घालवू नको. या संधीचे सोने करायला पुढे हो. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या ज्या क्षणी तुम्ही आमच्या नामाचा जयघोष करता, ज्या ज्या क्षणी तुम्ही आमचे अखंड नामस्मरण सुरू ठेवता, त्या क्षणी बाळा तुम्हाला अनुभव आले असतील की आम्ही दिसत नसलो तरी तुमच्या आसपास असतो, तुमच्या हृदयात असतो. निरंतर जिथे भक्ती आहे, निरंतर जिथे माझे नामस्मरण आहे, तिथे ही स्वामी माऊलींचा वास अखंड आहे. हो बाळा, याची तू चिंता कधीही करू नको. कारण जोपर्यंत तुझा विश्वास आमच्यावरचा ढळू देत नाही, तोपर्यंत ही स्वामी माऊली तुझ्यासोबत निरंतर आहे. कारण बाळा, आमच्यावरचा जो काही विश्वास असतो तोच विश्वास आम्हाला तुमच्याप्रती जपावा लागतो. म्हणूनच चिंता करण्याची गरज नाही. बाळा, सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार आहे. कारण ही स्वामी माऊली ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासाठी या श्रावण संपताच खूप काही संकेत घेऊन आली आहे. तुझ्या शत्रूंना हा श्रावण संपताच तुझ्या आयुष्यातून दूर करणार आहे. तेव्हा बाळा, चिंता करू नको. चिंता करणाऱ्याला आता धडा मिळण्याची वेळ आली आहे. तुझ्याप्रती जे काही वाईट कर्म केले आहे त्या सर्वांनाच त्यांच्या वाईट कर्माचे फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. बाळा, जे काही लोक तुझ्या दुःखाला कारणीभूत आहेत, तुला ज्या काही यातना दिल्या आहेत, जे काही तुला दुःख देऊन दूर राहून तुझ्या आयुष्याचा तमाशा केला आहे, पण बाळा, आता हे सर्व काही संपुष्टात येणार आहे. तुझ्या ज्या काही मनातील प्रश्नांचा गोंधळ आहे, सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या संदेशामध्येच आहेत. म्हणून बाळा, हा संदेश दुर्लक्ष करू नको. हा संदेश फक्त संदेश नाही, तर तुझे जीवन परिपूर्ण करणारा, आमच्या शुभ आशीर्वादाने तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडवणारा हे सुंदर मार्गदर्शन आहे. तेव्हा बाळा, पुढे जाऊ नको, दुर्लक्ष करू नको. शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा. स्वामी म्हणतात, खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. ज्या आनंदाच्या बातमीसाठी तू खूप काही कष्ट केले आहेस, त्या कष्टाचे चीज होण्याची वेळ आता जवळ आली आहे. ज्या लोकांनी तुला विश्वासघात तुझा केला आहे
आता त्याच विश्वासघाताचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशाद्वारे तुझ्या समोर आली आहे. तेव्हा बाळा, आज खूप मोठा तुझ्यासाठी दिवस आहे. हा गुरुवार म्हणजे आमच्यासाठी हा वार खूप प्रिय आहे आणि याच दिवशी तुझ्या जीवनामध्ये खूप मोठा चमत्कार तुला पाहावयास मिळणार आहे. पुढील 24 तास तुझ्यासाठी अद्भुत आहेत. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस, कारण या क्षणापासून तुझा संघर्ष संपुष्टात येणार आहे. तुझी पीडा, तुझी शत्रुपीडा, तुझ्या पाठीमागील पणवती, जे काही तू अश्रू ढाळत आहेस, सर्वांमधून ही स्वामी माऊली तुला अलगद बाहेर काढण्यासाठीच आली आहे. बाळा, विश्वास ठेव. हाच विश्वास कधीही ढळू देऊ नको, कारण आता तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. बाळा, हा श्रावण संपताच तुझ्या सर्व शत्रूंचा खेळ संपलाच समज. म्हणूनच धीर धर. आजपर्यंत जो काही संयम स्वतःवरती ठेवला आहेस तो कधीही ढळू देऊ नको, कारण बाळा, हीच तर तुमची शक्ती आहे. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये संयम आहे, तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास ढळत नाही आणि आमच्यावरचा विश्वास तुम्ही ढळू देत नाही, तोपर्यंत तुमचे कोणीही काहीही वाईट करू शकत नाही. हो बाळा, हे निरंतर ध्यानात ठेव, कारण तुझ्या दुःखावरती फुंकर घालणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे. बाळा, तुझ्या निरपेक्ष भक्तीचे उत्तर देणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे. तेव्हा बाळा, शांत मनाने हा संदेश स्वीकार कर, कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुमची मनःशक्ती वाढणार आहे. तुमच्यामधील आत्मविश्वास खंबीर होणार आहे. तुमच्यातील जिद्द उच्च स्थानावर जाणार आहे. आणि बाळा, जेव्हा तुमच्यातील जिद्द वाढेल तेव्हाच तुम्ही खूप काही मोठे कार्य करण्यास पुढे धावणार आहात. बाळा, निशंक मनाने मनातील सर्व काही शंका, मनातील सर्व काही नकारात्मक विचार काढून प्रत्येक पाऊल आमच्यावरती विश्वास ठेवून पुढे चालत राहा. हो बाळा, कारण स्वामी माऊली आता तुझ्या मनातील सर्व काही इच्छित प्राप्त करून देण्यासाठीच या संदेशामार्फत तुझ्यासमोर आले आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता धीर सोडू नकोस, कारण आता तुझे जीवन योग्य मार्गावरती आहे. कारण योग्य वेळेवरती तुला सर्व काही प्राप्त करण्यासाठीच तुझ्यासमोर खूप काही संधी चालून येत आहे. तेव्हा बाळा, या संधी स्वीकार कर आणि या संधीला खूप काही तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या प्रगतीच्या मार्गावरती नेण्यासाठीच तुला या संधींचा उपयोग होणार आहे. बाळा, तू केलेली अंतःकरणापासून प्रार्थना आता व्यर्थ जाणार नाही. तुझ्या प्रार्थनेचे उत्तर, तुझ्या दुःखाचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्या समोर आहे. स्वामी म्हणतात, या क्षणापासून तुझे दुःख, भय, चिंता सर्व काही जळून नष्ट होणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये आता तू कधीही चिंतित होणार नाहीस, कोणासमोरही लाचार होणार नाहीस, कोणासमोरही रडणार नाहीस. कारण बाळा, तू आता खूप शक्तिशाली बाळ आहेस. कारण माझा स्वामीप्रिय बाळ निरंतर माझी भक्ती करत आहे, तर त्याला माहीत नाही या भक्तीचे खूप मोठे बळ त्याच्या अंगात आहे, त्याच्या शरीरामध्ये आहे, त्याच्या मनामध्ये आहे, त्याच्या सभोवताली आहे. तेव्हा बाळा, कोणतेही शत्रू, कोणतेही वाईट संकट तुझे वाईट करू शकत नाही. बाळा, आता चिंता करू नको, कारण या संदेशाची लाखो लोकांमध्ये स्वामी माऊलीने तुझीच निवड का केली आहे ते तुला या संदेशाच्या शेवटी समजेल. म्हणून बाळा, शांत मनाने हा संदेश ऐकत राहा. वेळ निघून जाण्याआधी या संदेशाचे पालन कर, आमच्या नियमांचे पालन कर. आम्ही जे काही तुम्हाला सांगत आहोत या सर्वांचे जो स्वामीप्रिय बाळ पालन करत असतो त्याचे कधीही वाईट होत नाही. त्याच्यावरती निरंतर आमची कृपादृष्टी राहते. आमचे प्रेम, आमचे शुभ आशीर्वाद त्याच्या सदैव मार्गात असतात. स्वामी म्हणतात, बाळा, तुला हा मिळणारा संदेश तुझे संपूर्ण जीवन बदलणार आहे. तुझे भाग्य बदलणारा हा संदेश तुझ्या समोर आहे. तेव्हा बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण तुझ्या मनासारखे पूर्णतः होणार आहे. तुझ्या मनातील खूप मोठे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. हो बाळा,
जी काही इच्छा व्यक्त केली आहेस, जे काही आजपर्यंत गमावले आहेस, सर्व काही तुझ्या मार्गात आहे. आता सुखाचे, वैभवाचे, आनंदाचे दिवस तुझ्या दिशेने, धावत्या दिशेने येत आहेत. तेव्हा बाळा, चिंता करू नको. शांत मनाने हे सर्व काही घेण्यास आनंदाने तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व काही घेण्यास आनंदाने तयार असाल? कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व काही घेण्यास, हे सर्व काही स्वीकारण्यास आनंदाने तयार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये काही संकटे आली, दुःख आली, तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःला खूप एकटे समजू लागलात, खूप माघार घेऊ लागलात. पण बाळा, कधीही असे करू नका. कितीही संकट तुमच्या समोर येऊ, पण तुम्हाला हा विश्वास हवा की जर तुमच्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली आहे, तर तुम्हाला कोणत्याही संकटामध्ये हरू देणार नाही. कोणत्याही संकटामध्ये तुम्हाला कधीही एकटे पडू देणार नाही. हो बाळा, विश्वास ठेव. आणि हे सत्य तू ऐकत आहेस. कारण ज्या क्षणी जो स्वामीप्रिय बाळ आमच्या भक्तीची कास धरत आहे, निरपेक्ष भक्ती करत आहे, त्याला स्वामीप्रिय बाळाला आम्ही कधीही एकटे सोडणार नाही. मग त्याच्या सुखामध्ये सुद्धा आम्ही असू, त्याच्या खूप मोठ्या दुःखामध्ये, खूप मोठ्या संकटामध्ये सुद्धा आम्ही निरंतर त्याच्या सोबत असू. हो बाळा, याचे अनुभव घेऊन बघ. स्वामी म्हणतात, बाळा, ज्याचे मन शुद्ध आहे, पवित्र आहे, अशा समोरच हा संदेश येत असतो. कारण हे शुद्ध मन सर्व काही हा संदेश आत्मसात करून तसेच आचरण करत असतो आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला त्याचे बदल जाणवत असतात. म्हणूनच बाळा, आम्ही सांगत असतो की हे सुंदर मार्गदर्शन तुमच्या समोर आले आहे, म्हणजे कुठेतरी परमेश्वराने या संदेशासाठी, या सुंदर मार्गदर्शनासाठी फक्त तुमचीच निवड केली आहे असे स्वतःला भाग्यशाली समजा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, बाळा, आता विश्वास ठेव. ज्या शत्रूंमुळे जे काही आयुष्यामध्ये गमावले आहेस, सुख, शांती, समाधान, खूप काही तुझ्या आयुष्यामध्ये गमावून या शत्रूने तुला फक्त आणि फक्त त्रासच दिला आहे, अश्रू दिले आहेत. बाळा, आता चिंता करू नको. आता या क्षणापासून बघ तुझ्या आयुष्यामध्ये काय बदल होणार आहे, किती अद्भुत चमत्कार तुला पाहावयास मिळणार आहेत. कारण बाळा, आजपर्यंत तुझ्या चांगल्या कर्माने, तुझ्या चांगल्या स्वभावाने तू आम्हाला जिंकले आहेस. आमच्या सर्व परीक्षेमध्ये तू उत्तीर्ण झाला आहेस. बाळा, आम्ही खूप काही कठीण परीक्षा तुझ्या आयुष्यामध्ये घेतली आहे, पण माझा स्वामीप्रिय बाळ कधीही थकला नाही, हरला नाही, माघार घेतली नाही. जिद्दीने प्रत्येक परीक्षेला सामोरे गेला आहे. कारण त्याला एकच आहे, ते म्हणजे त्याचा आमच्यावर असणारा प्रचंड विश्वास. त्याला माहीत आहे स्वामी शक्ती ही स्वामी माऊली निरंतर माझ्या पाठीशी आहे, तर मला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. बाळा, हाच तुझा विश्वास आणि याच तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे. बाळा, तुझे रडणे आम्ही खूप वेळा ऐकले आहे, पण आता या क्षणापासून हे रडणे बंद कर. कारण तुझ्या डोळ्यामध्ये आता आम्ही आनंदाश्रू बघण्यासाठीच आलो आहे. बाळा, या क्षणापासून असे समज की हे दुःखाचे अश्रू आनंदामध्ये बदलायला सुरुवात होणार आहे. खूप मोठा आनंद तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे. हे 24 तास तुझे नशीब बदलणार आहे. तेव्हा बाळा, विश्वास ठेव आणि हा संदेश शांत मनाने ऐकत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, कधीही कुठल्याही क्षणाला वाईट समजू नको. येणारा क्षण तुमच्यासाठी सुंदर असतो, कारण तुमचे जीवन सुंदर आहे. असे जेव्हा तुम्ही मनापासून तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून प्रत्येक कृती कराल, प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने जगाल, तेव्हा पहा तुम्हाला तुमचे जीवन खूप सुखी आणि आनंदी वाटेल. तुम्हाला असे वाटेल की तुमच्या आयुष्यामध्ये काहीही दुःख नाही, काहीही तक्रार नाही, कुठलाही संकट नाहीत. हो बाळा, या क्षणापासून असे सकारात्मक विचार मनात आणून स्वतःला तुमचे जीवन बदलण्यास प्रवृत्त करा. कारण बाळा, ज्या नकारात्मक विचाराने आजपर्यंत तुमचे जीवन तुम्ही स्वतः खराब करून घेतले आहे,
पण या क्षणापासून नाही, ते बदलण्याची ताकद ठेवा. कारण बाळा, तुमचे विचार, तुमचा स्वभाव, सर्व काही तुमचे जीवन बदलू शकतात. तुमचे व्यक्तिमत्व सर्व काही तुमच्या विचारांवरती आहे. तुमच्या समाजात तुम्हाला मान प्रतिष्ठा मिळणार आहे, ती फक्त तुमच्या स्वभावामुळे, तुमच्या चांगल्या वागण्यामुळे. तुमचा लोकांप्रती तुम्ही जो काही चांगला विचार करता त्यावरती सर्व काही निर्भर आहे. तेव्हा बाळा, चांगले कर्म करा आणि सुखी आणि आनंदी राहा. स्वामी भक्तांनो, स्वामी माऊलींचा आज ह्या गुरुवारी, शेवटच्या श्रावणातल्या हा गुरुवारी तुम्ही अद्भुत मंत्र ऐकणार आहात. कारण या मंत्राने तुमच्या जीवन पूर्णतः परिपूर्ण होणार आहे. तुमच्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. सर्व काही आर्थिक चिंता मिटणारा हा दिव्य आणि पवित्र मंत्र तुमच्या कानावरती पडेल तेव्हा तुमचे जीवन चमत्काराने, अद्भुत चमत्काराने भरून जाणार आहे. तुमच्या समोरील जी काही संकटे आहेत, जे काही दुःख आहे, जो काही शत्रुपीडाचा त्रास आहे, सर्व काही नष्ट होणार आहे. म्हणूनच हा दिव्य मंत्र, हा स्वामी माऊलींचा शुभ मंत्र शेवटपर्यंत ऐकत रहा. कारण या मंत्राने तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होणार आहेत. खूप मोठे स्वप्न पूर्णत्वात जाणार आहे. तुमचे कुटुंब आनंदित होणार आहे. हा दिव्य मंत्र शांत मनाने जो कोणी स्वामीप्रिय बाळ ऐकेल त्याला स्वामी माऊलींची कृपादृष्टी, प्रेम, शुभ आशीर्वाद सर्व काही प्राप्त होणार आहेत. तेव्हा शांत मनाने हा शुभ मंत्र शेवटपर्यंत ऐका. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः.
ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः.
ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थाय ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय ओम स्वामी समर्थाय दिगंबराय नमः. ओम स्वामी